दर्शक हो नमस्कार. उजनी अपडेटच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये पाठीमागील 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. सातत्यानं पावसाची रिमझिम सुरू आहे. कसल्या पद्धती उघडीप नाही. सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू होत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. सांगली असेल, कोल्हापूर असेल, पुणे जिल्ह्यामध्ये तर पावसानं हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणचे जे पाणी प्रकल्प आहेत ते मोठ्या प्रमाणावरती भरलेत. बंडघाटचा जो विसर्ग आहे जो पुणे जिल्ह्यामध्ये येते त्यातून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग हा सोडला जातोय. काल तो विसर्ग हा 35,000 आसपास केला गेला होता. मात्र आज 25 जुलै रोजी सकाळी 10 वाजता जो बंडघाटचा विसर्ग आहे तो तब्बल 1,05,538 क्युसेक्स इतका केला गेलेला आहे. बंडघाटचा जो विसर्ग आहे तो बंडघाटचा विसर्ग हा पुढे येऊन दोन मार्गे हा उजनीमध्ये मिसळतोय. त्यामुळे हे बंडघाटचा जो विसर्ग आहे तो बंडघाटचा विसर्ग उजनी प्लसमध्ये येण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. उजनी अवघ्या काही पावलांवरती आहे की जे प्लसमध्ये याला पाणी कमी आहे. साधारण 7 TMC पाणी उजनी प्लसमध्ये येण्यासाठी कमी आहे. उद्या दुपारपर्यंत जर हा पावसा विसर्ग सातत्याने असा राहिला तर उद्या दुपारपर्यंत हे उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बंडघाटचा जो विसर्ग आहे तो विसर्ग खूप महत्त्वाचा आहे की जो आता 1 लाखाच्या वर गेलेला आहे तो विसर्ग उजनीमध्ये येऊन उद्या आज सायंकाळपर्यंत मिसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उजनी धरण जे आहे उजनी धरण उद्या दुपारपर्यंत प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे. उजनी धरणाचे जे काही अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.